वक्फ बोर्ड के अध्यक्ष समीर काजी ने आज जालना में शिवसेना विधायक अर्जुन खोतकर से मुलाकात की। इस मुलाकात में वक्फ बोर्ड की जमीन पर किए गए अतिक्रमण को लेकर चर्चा की गई। इस चर्चा में स्थानीय पदाधिकारी भी शामिल हुए। चर्चा से पहले वक्फ बोर्ड के अध्यक्ष समीर काजी ने मीडिया से बात की। उन्होंने बताया कि वक्फ बोर्ड की जमीन पर कब्जा करने वालों पर कार्रवाई की जाएगी। महाराष्ट्र में वक्फ बोर्ड की लगभग 16% जमीन पर कब्जा हो चुका है। मैन पावर की कमी के कारण पहले कोई कार्रवाई की नहीं गई, लेकिन अब अतिक्रमणकारियों के खिलाफ सख्त कारवाई की जाएंगी। आज येथे माझे जे वरिष्ठ नेते आहे अर्जुनजी खोतकर साहेब यांचा मला 2 दिवसापूर्वी फोन आला होता की जालन्यामध्ये काही वक्फचे विषय प्रलंबित आहेत, महानगरपालिकाशी निगडीत असतील किंवा महसूल खात्याशी असतील किंवा जे इथले जालन्याचे जे जनतेशी निगडीत, त्या विषयावर एक चर्चा करण्यासाठी आणि जे काही डिस्प्यूट्स आहे त्याच्यावर आपण काय मार्ग काढू शकतो कायदेशीर मार्गाने, त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी एक आजची बैठक आयोजित केलेली आहे। आणि आजच्या बैठकीमध्ये जालन्यामधील जे काही वक्फचे विषय आहेत, प्रलंबित विषय, त्याच्यावर आम्ही चर्चा करून जे काही मार्ग निघेल ते काढायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। फुलंब्री नाट्यगृहाचे जे आमचे संबंधित अधिकारी आहेत वक्फ बोर्डाचे, संभाजीनगरचे मुख्यालयाचे आणि स्थानिक जालनाचे, ते पण इथं बोलावलेले आहेत। त्यांच्यासोबत चर्चा करू। ती संबंधित पूर्ण फाईल अजून मी पाहिलेली नाहीये। ती फाईल पाहिल्यानंतर जे काही वक्फ अधिनियमामध्ये तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे आम्ही त्याच्यात काम करू। जमिनी बळकावण्याचा जे प्रश्न आहे ना, ते महाराष्ट्रामध्ये जवळपास आमच्या जे काय वक्फच्या जमिनी आहेत 60% जमिनीवर इन्क्रोचमेंट आहे, अतिक्रमण केलेलं आहे लोकांनी। या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी वक्फ अधिनियमामध्ये एक तरतूद आहे, कलम 52 प्रमाणे 54 प्रमाणे, त्या कायद्याप्रमाणे आम्ही कारवाई करतोय। आणि आता आमच्याकडे यापूर्वी स्टाफ नव्हता म्हणून ही कारवाई प्रलंबित व्हायची, कारवाई होत नव्हती। पण ज्यावेळेस मी मेंबर झालो त्यावेळेस फक्त 23 लोक होते वक्फ बोर्डमध्ये। आज 200 प्लस 250 लोक आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्मचारी आहेत। त्याच्यामुळे लोकांना जे पहिले गैरसमज होता की वक्फ बोर्डाकडून कधीच काही कारवाई होत नाही, ही जमीन आपली नाही आपल्या बापाची आहे असे समजून जे बसायचे, तर ते असं होणार नाही। आता वक्फ कायद्यामध्ये आमच्याकडे भरपूर स्टाफ आलेला आहे, प्रत्येकावर कारवाई होणार आहे आणि जी वक्फची जमीन आहे आम्ही ती घेणार। आणि जी जमीन वक्फची नाहीये, लोकांमध्ये असा पण संभ्रम निर्माण होतोय की वक्फ कोणाची जमिनीवर दावा देऊ शकतो। जी जमीन वक्फची नाहीये त्या जमिनीवर आम्ही कधी हक्क सांगणार नाही आणि त्याच्यावर कुठल्याही इलिगल कारवाई करणार नाही। कारवाई आमची सुरू आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा ट्रायल चालू आहे। लवकरच म्हणजे जालना जिल्ह्यात पण काही लोकांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि अजून फास्ट जलद गतीने ती कारवाई होईल। पण याच्यामध्ये अजून एक आहे की जे 1995 पूर्वीचे जे काही कब्जेदार किंवा आमचे अधिकृत किरायदार आहेत आणि जरी ते डिफॉल्टर असतील तर कायद्यामध्ये 1995 पूर्वीच्या त्यांना एक संरक्षण दिलेलं आहे। ते जर स्वतःहून आले तर आम्ही त्यांना वेलकम करू, कायद्याप्रमाणे त्यांना आम्ही संरक्षण देऊ। ते जर वक्फ कायद्यानुसार भाडे द्यायला तयार असतील तर